नमस्कार. दिशामध्ये मी परी तेलंग आपलं स्वागत करते. बऱ्याच तरुणांना परदेशात जाऊन नोकरी करायची इच्छा असते, पण असं मनात आलं की भरली बॅग, गेलो परदेशात आणि लागलो नोकरी करायला. असं काही होतं का? आणि असं करणं चुकीचं देखील आहे, कारण परदेशात जाण्यापूर्वी आपण नेमकं कुठल्या भागात जाणार आहोत, त्याचप्रमाणे थोड्याफार संस्कृतीची ओळख करून घेऊन आपण ज्या फील्डमध्ये काम करणार आहोत त्या फील्डला नेमकं कुठल्या देशात वाव आहे या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्या सोबत आहेत उमाकांत तासगावकर. नमस्कार सर. नमस्कार. दिशामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आता परदेशात नोकरी करायची इच्छा बऱ्याच जणांना असते. बरोबर आहे. पण या पूर्वीच्या भागात आपण असं म्हटलं होतं की परदेशात जर जायचं असेल तर आपल्याला कुठे जायचंय, थोडासा आपल्याला जिथे जायचंय त्या भागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं तुम्ही मागे म्हणाला होता. बरोबर आहे. तर मग भारतीयांना परदेशामध्ये किंवा कुठल्या कुठल्या देशात जास्त प्रमाणात वाव आहे असं म्हणायला हरकत नाही? एक गोष्ट लक्षात घ्या की परदेशामध्ये ज्या नोकऱ्या असतात तर त्याला फक्त भारतीयांना वाव असतो आणि इतरांना नसतो असं काही नाहीये. बरोबर. ही संधी आपण शोधायची असते. आणि आजच्या घडीला जसं एक काळ होता की या देशातले सुतार, इलेक्ट्रिशियन, गवंडी या सगळ्यांना मिडल ईस्ट म्हणजे अरब देशांमध्ये भरपूर वाव मिळाला आणि ते तिकडे नोकऱ्या करायला गेले आणि संपूर्ण मिडल ईस्ट जे आहे ते भारतीय लोकांनी उभारलं. बरोबर आहे. त्यांचा वाटा महत्वाचा आहे. बरोबर. इथे असं आहे की परदेशामध्ये ज्या देशाला कुशल मनुष्यबळाची गरज आहे असे देश ते जिथून मिळेल तिकडनं ते मनुष्यबळ घेणार. बरोबर. यामध्ये आपल्याला काही करता येतं का तर हे बघण्याची गरज असते. आणि आजच्या घडीला मोठं जॉब मार्केट हे युरोपियन देशात आहे. त्याच्याचप्रमाणे युरोपमध्ये सुद्धा जर्मनी, डेन्मार्क, त्यानंतर कॅनडामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे आणि या सगळ्या देशांमध्ये प्रचंड वाव आहे. सिंगापूरमध्ये आहे काही प्रमाणामध्ये. त्याचप्रमाणे जे इतर असे अनेक छोटे छोटे देश आहेत, उदाहरणार्थ बेलारूस आहे, तर अशा देशांमध्ये म्हणजे असे अनेक देश आहेत की जिकडे काही आपल्याला वाव आहे हे आपल्याला माहित पण नसतं. बरोबर. साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा लोक जातात जॉबला, मोठ्या प्रमाणात जातात आणि तिथे भारतीय पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर तिथे पण खूप वाव आहे. बरं. प्रश्न काय आहे की आपण ही संधी कशी मिळवतो. बरोबर. तर ही संधी मिळवण्याची एक पद्धत असते. प्रत्येक देशाचे नियम असतात आणि ते समजावून घेऊन त्यामध्ये तज्ञांचा सल्ला घेऊन मगच आपण हे काम केलं तरच आपल्याला नोकरी तिथे किंवा जॉब मिळू शकेल. बरं. आणि जर आपल्याकडे तसं काही नसेल तर तिथे आपल्याला कोणी नोकरी देणार नाही. बरोबर. किंवा दिली तरी मग ते बेकायदेशीर होईल आणि तुम्हाला ते कधी तुमच्या देशात परत पाठवू शकतात. बर. म्हणजे आपण जसं म्हटलं की संपूर्ण माहिती मिळवून फील्डची तिथे घेणं तर उपयोग आहे. बॅग उचलली आणि गेलो असं काही होत नाही. बरं. आता तुम्ही इतक्या स्टुडंट्सना भेटत असतात तर मराठी मुलांचा प्रतिसाद या गोष्टीला कसा आहे? खरं सांगायचं तर अगदी कमी आहे. याचं कारण असं आहे की मराठी माणसाची खरं म्हणजे नोकरी ही मोठी मानसिकता आहे. म्हणजे मराठी माणूस हा नोकरी म्हटलं की तो पहिल्यांदा उड्या मारतो, पण तो फक्त देशातच म्हणजे महाराष्ट्रातच उड्या मारतो. परदेशात जायला ते तयार नसतात. मे बी त्याचं कारण असेल की त्यांना त्याची माहिती नसेल. मे बी त्याचं कारण असेल की आता मला असंही काही आढळून आलं की एक मुलगा चांगला इंजिनियर झालेला तो परदेशात जायला तयार होता, पण त्याचे आई वडील म्हणाले तुला काय करायचंय, 2 लाख रुपये पगार तुला इकडे मिळतात ना, 25,000 रुपये, बस गप. बर. ही जी मानसिकता आहे ही जोर पालकांची जात नाही तोवर मुलांची जाणार नाही. बरोबर. बरोबर आहे. आणि परदेशात गेल्यानंतर आपल्या मुलाचं काहीतरी वाईटच होईल असंही मनाशी स्वतःच ठरवलेले पालक आहेत. बर. तुम्ही मुंबई सारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात जितके सुरक्षित आहात तितकेच जगातल्या अनेक देशात सुरक्षित असता. अगदी बरोबर. आणि त्यामुळे या गोष्टीचा फार मोठा बाऊ जो केला जातो तो करायची अजिबात आवश्यकता नाही. बर. म्हणजे मराठी मुलांकरता एक दिलासा आहे की म्हणजे आता जर ज्या कोणाला जायची इच्छा असेल आणि जे आपला एपिसोड बघत असतील ते अगदी तुमचं हे ऐकून खुश होतील आणि नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. पण मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की संधी अवेलेबल आहेत, फक्त आपण संधीची वाट न बघता संधी शोधणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणालात. पण मग संधी शोधण्याची नेमकी पद्धत काय आहे? कशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळू शकते?
नेटवरती तर मिळूच शकते, पण नाही, त्याच्या पण नेटवरती जी माहिती मिळते ना, ते तुम्ही बरं केलं, तुम्ही फार चांगलं विषयाला तुम्ही तोंड फोडलं. नेटवरती जी माहिती मिळते ना, त्याच्यामध्ये डेटा जरी समजा त्यांचा स्टॅटिस्टिकल डेटा म्हणतो की संख्या किंवा हे जरी दिलं असेल तरी सुद्धा नेटवरनं नोकऱ्या नाही मिळत. बरोबर. त्याच्याकरता पर्सनल कॉन्टॅक्ट लागतो. बरोबर. आणि तो पर्सनल कॉन्टॅक्ट ज्यांचा आहे त्यांच्या लोकांना त्या नोकऱ्या व्यवस्थित आणि रिलायबल मिळू शकतात. बर. पण नेटवरनं आपल्याला माहिती नक्कीच मिळू शकते. माहिती मिळू शकते. परंतु त्यानंतरचं जे काही नेटवरती असतं त्यामुळे नोकऱ्या नाही मिळत. बर. म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणायचं ना, अप्लाय नो रिप्लाय, तसं नेटवरती होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्याबद्दलचं एक साधारण डिरेक्शन मला मिळू शकतं की मला कुठल्या पद्धतीने जायचं आहे. बरोबर आहे. मग नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट शोधून थोडेसे कष्ट करून मग नंतर ते तुम्हाला माहिती. बरोबर आहे ना. आणि परदेशामध्ये तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर किंवा जायचं ठरवल्यानंतर प्रत्यक्षात तिथे पोचायला 1 वर्षाचा कालावधी लागतो. बरोबर. तेवढा पेशन्स असला पाहिजे आपल्याकडे. आणि त्याच्याकरता जे सुरुवातीला त्या देशाचं वर्क परमिट काढण्याकरता किंवा त्या देशाचं रेसिडेन्शियल परमिट काढण्याकरता किंवा त्या देशाचं ग्रीन कार्ड काढण्याकरता जो काही खर्च येतो, 3-3.5 लाख 4 लाख रुपयाचा आजकाल खर्च येतो, तर हा खर्च करायची पण पालकांची किंवा मुलांची तयारी नसते. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की मला लोकांनी बोलावलं पाहिजे, त्यांच्या खर्चाने मला तिकडे नेलं पाहिजे आणि मग माझे सगळे गळ्यात हार घालून मला नोकरी दिली पाहिजे. बरोबर. तर असं काही कधी होत नाही. अगदी खरं. तर हे सगळं करायची जर तुमची तयारी असेल, थोडा जर का तुमच्यामध्ये धीर धरण्याची ताकद असेल, पेशन्स असेल, तर मात्र तुमचं नक्की चांगलं होऊ शकतं. याचं मी तुम्हाला नक्की आश्वासन देतो. बरं, मग आपण असं म्हणूया की थोडासा पेशन्स हवा, थोडीशी दूरदृष्टी हवी. बरोबर आहे. की आज मी 4 लाख जरी देत असलो तरी नंतर मला त्याचा खूप मोठ्या पद्धतीने फायदा होणार आहे. ही फिगर देश परत्वे थोडी बदलू सुद्धा शकते. एक्झॅक्टली. पण एक ऑन एन ऍव्हरेज आपण आता बोलतो आहे, तर असं म्हणायला आपल्या म्हणजे इच्छुक आहेत त्यांना असं सांगायला हरकत नाही की थोडासा पेशन्स आणि एक दूरदृष्टी असली तर तुम्ही अगदी सक्सेसफुली परदेशात नोकरी करू शकता. इतकं सुंदर मार्गदर्शन आम्हाला केलं सर, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आभार. दिशामध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत, पण त्याकरता पुढच्या भागाची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत नमस्कार.